मवियाचे नेते आणि राज ठाकरेंची आज एक बैठक होणार आहे आणि मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटर इथं दुपारी 12:30 वाजता बैठकीची नियोजित वेळ आहे। काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बैठकीला उपस्थित असतील। 1 तारखेला मोर्चा आहे नोव्हेंबर आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे। बैठकीमध्ये पुढली रणनीती ठरेल। सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत, डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष। आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल। तर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण या बैठकीसंदर्भातली पाहिली तर ही बैठक आता सुरू होते। आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, ही महत्त्वाची बैठक आहे। 1 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर सगळं नियोजन या बैठकीमध्ये ठरणार आहे। काय नेमकं बैठकीला सुरुवात झाली आहे का आणि काय बैठकीची रणनीती असेल? अनुपमा, थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीसाठी सर्व नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष, त्याचबरोबर डावे पक्ष आणि मनसे असे या सर्व विरोधकांची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या तयारीचं संदर्भात ही बैठक आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात कशा प्रकारची रणनीती आखणं गरजेचं आहे। कारण आता शिवसेना असेल किंवा आता मनसे देखील आज या मतदार यादीतल्या घोळांसंदर्भात मोठमोठे मेळावे घेऊन लोकांच्या मध्ये एक माहिती सांगितली जात आहे कशा प्रकारे मतदार याद्यामध्ये घोळ आहे। आणि त्याचबरोबर मागील काळामध्ये देखील हे सर्व पक्ष दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांना देखील भेटले होते। त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले गेले होते, परंतु तरी देखील त्याची कुठलीही अंमलबजावणी जी आहे किंवा त्याच्या शंकांचं निरसन हे निवडणूक आयोगाकडून झालेलं नाही। उलट व्हीव्हीपॅट आपण लावू शकत नसल्याचं मत हे निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे या सर्व जे मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत विरोधकांकडून त्याच्या विरोधात 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या तयारीच्या दृष्टीनं थोड्या वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे आणि डाव्या पक्षांचे नेते हे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोर्चाचं कशा प्रकारचं नियोजन असणार आहे, आगामी काळामध्ये कशा प्रकारे विरोधक भूमिका घेणार आहेत आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांचं आणखी काही मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत आणि हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सर्वच नेते समोर आणतील। निश्चितच कृष्णात, जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया आणि आणखी तुमच्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा काही वेळामध्ये आता ही बैठक सुरू होणार आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात सत्याचा हा मोर्चा आहे असं या मोर्चाचं नाव आहे। तेव्हा या मोर्चाची रणनीती या बैठकीमध्ये आता ठरेल। त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकंदरीतच नियोजन कळेल आणि या मोर्चानंतर नेमकं काय या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये आता ठरणार आहे। तर या मोर्चा संदर्भात संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे, तर निवडणूक आयोगाला आहे। उडता हुआ भाला कशाला अंगावर घेत आहे मला हे अजून कळलेलं नाही माझ्याकडे। तर संदीप देशपांडे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आणि यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली? 2 भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या वाटा अजूनही भिन्न आहेत, त्यांच्या वाटा अजूनही वेगवेगळ्या आहेत। माझ्याकडे दोघांचंही पोस्टर आहे। हे उभाटा गटाचं पोस्टर आहे, यांचा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरनं निघणार आहे आणि माझ्याकडे मनसेचं पोस्टर आहे, ज्या मनसेचा मोर्चा हिंदू जिमखान्यावरनं निघणार आहे।
मनसे हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढते तर उभाटा गट फॅशन स्ट्रीटपासून मोर्चा काढते. खरं तर हिंदू नावाची उभाटा गटाला ॲलर्जी आहे, त्यामुळं त्यांनी हिंदू जिमखाना नाव टाकण्याच्याऐवजी फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरुवात करतायत. खरं तर उभाटा गटाचा मोर्चा म्हणजे फॅशन शो आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल. उभाटा